आज आपण झणझणीत आणि पौष्टिक अशी मुगाची उसळ बनवणार आहोत. मुगाची उसळ बनवण्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घेऊ. इथं एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे मी. त्याची सालं काढून आपण तो बारीक चिरून घेऊ. सालं काढून झालेली आहेत आपली. आपण त्याला बारीक चिरून घेऊ कांद्याला. ज्यांना कोणाला उकडलेले मूग खायला आवडत नाहीत त्यांनी अशी मुगाची उसळ करायची. इथं मुगाला मोड आणून घेतलेत मी आणि त्याची उसळ बनवते. मूग शरीरासाठी पौष्टिक असतात, त्यामुळं असं त्याचं काहीतरी नवीन प्रकार बनवून ते खाल्लेच पाहिजेत. मुगाचे डोसेसुद्धा छान होतात, मस्त होतात, चवदार होतात. कांदा बारीक चिरून झालेला आहे आपला. आता आपण त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून टाकू. टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरायचा आहे. मुगाची पातळ भाजीसुद्धा छान होते. इथं आपण सुकी भाजी बनवतोय. पटकन होते, चवदार लागते आणि वाफेवरती शिजतातच लगेचच मूग. पण त्यासाठी मोड आणून घ्यावे लागतात. मोड आणून घेतल्यानंतरच मग ते वाफेवरती लवकर शिजतात. टोमॅटो चिरून झालेला आहे आपला. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकू. तेल गरम होऊ देऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. कढीपत्त्याची पानं तडतडली की मग आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता हा प्रत्येक भाजीत टाकायचाच, कारण त्याचे बरेच फायदे आहेत. कढीपत्ता हा हार्टसाठी चांगला आहे. तसेच केसांना पण फरक पडतो, केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्यामुळे. त्यामुळं भाजीतला हा कढीपत्ता खाल्लाच पाहिजे. बऱ्यापैकी लोकांना कढीपत्ता भाजीमध्ये आवडत नाही, ते लगेचच बाहेर काढून टाकतात. पण तसं नाही करायचं, कढीपत्ता हा खाल्लाच पाहिजे, ॲटलिस्ट स्वतःसाठी तरी. कांदा नरम झालेला आहे आपला आता. तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू आणि टोमॅटो परतून घेऊ. कांदा टोमॅटो आता आपण मिक्स करून घेऊ. कांदा टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपण मग मसाले टाकायला चालू करू. सगळ्यात आधी आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे कांदा टोमॅटो लवकर मऊ होतात, लवकर शिजले जातात. परत पाव चमचा हळद टाकून घ्यायची आपल्याला. 1.5 चमचा घरगुती मसाला टाकायचा इथं आपल्याला, कारण झणझणीत झाली पाहिजे भाजी. तिखट भाजी झाली पाहिजे, कारण मुगामुळे जास्त तिखटपणा येत नाही आणि त्यात मोड आलेले मूग आहेत, त्यामुळं थोडासा मसाला हा जास्तच घ्यायचा आहे. घरगुती मसाला सोडता इथं कोणताच मसाला मी नाही घेतला. मोजक्याच मसाल्यांमध्ये मी बनवते भाजी. मला जास्त मसाले नाही आवडत टाकायला. आता मोड आलेले मूग टाकून घेऊ आपण फोडणीमध्ये आणि ते सुद्धा परतून घेऊ. 2 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला मूग परतू द्यायचेत. आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि मूग मिक्स करून घेऊ. पाणी टाकल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिट वाफेवरतीच मूग शिजवून घ्यायचे. आता आपल्या मुगाची भाजी शिजत आलेली आहे, तर आपण त्यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि मुगाची भाजी एकदा मिक्स करून घेऊ. तयार झाली आहे आपली झणझणीत अशी मुगाची उसळ. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायला सोपी, खायला अतिशय चवदार आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ.
तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मुगाची उसळ बनवून बघा, एकदम बेस्ट आहे. ज्यांना कोणाला मूग आवडत नाही ते अशा पद्धतीने मुगाची उसळ बनवून खा, एकदम चवदार आणि चविष्ट. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.